सो हे गाईज व्हॉट्सअप वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर जसं तुम्ही आता मागच्या ब्लॉगमध्ये बघितलात गणपती दर्शन देवी दर्शन म्हणजे आपण आगमनाला गेलेलो देवीच्या मुंबईची माऊली असलपाची देवी वगैरे. तर आपण अजून संडेला सुद्धा जाणार आहोत देवीच्या आगमनांना. अजून खूप बरेचसे देवींचे आगमन बाकी आहेत, परंतु आजचा विषय वेगळा आहे. आज आपण जाणार आहोत चुनाभट्टीला. तर चुनाभट्टीला जाण्याचं कारण असं आहे की जसं तुम्ही एकविराला बघितलात एकविरा आईचं मंदिर आहे, तसंच चुनाभट्टीला सुद्धा आपल्या एकविरा आईचं मंदिर आहे जे नवीन तयार झालं आहे. हुबेहूब आपल्या लोणावळ्यासारखंच एकविरा आईचं मंदिर. तर सो तिथे आपण आता जाऊ, तिथे एक्सप्लोअर करू. तुम्ही कधी आला नसाल तर तुम्हालासुद्धा मी दाखवतो. गाडी घेऊन आलो आणि आता माझ्यासोबत आहे वेदांत आणि आरुष. वेदांत आहे आणि आरुष पण आहे. तर आता आम्ही तिघंजणं जाऊ. आता आम्ही ते एकविरा आईच्या मंदिरात दर्शन घेऊ. तुम्हीसुद्धा एकदा नक्की व्हिजिट करा या मंदिरात. आणि आता मी सोम्यामध्ये आहे, हे बघा. सो आता आम्ही इथून गाडीवरून जाऊ एकविरा आईच्या मंदिरात, एक्सप्लोअर करू सर्व. संपूर्ण हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जावा फटाफट सबस्क्राईब करा. तर चलो बाय. सो गाईज हे बघा, हा आहे आपला चुनाभट्टीचा रोड आहे. एकदम सरळ सरळ यायचं स्टेशनच्या इथून. सर्व लाईनीचं तिथे दुकान आहे, ते एकदम सरळ सरळ जायचं आहे. हे इथे नवरंग सलूनसुद्धा आहे. या रोडने एकदम सरळ सरळ जायचं आहे. इथे जिमखानासुद्धा आहे राईट साईडला. हे U2 केक शॉप आहे. इथून सरळ सरळ आणि आपलं चुनाभट्टीचं मच्छी मार्केट आहे. हे मच्छी मार्केट संपल्या पहिलाच लेफ्ट मारायचं आहे. इथे शिवसेना शाखा आहे चुनाभट्टीची. इथून या गल्लीतून जायचं आतमध्ये, इथून लेफ्ट मारायचं आहे. बघा इथे समोरच मंदिर आहे. सो गाईज फायनली आपण मंदिराच्या इथे पोहोचलो एकविरा आईच्या. मी तुम्हाला आता मंदिर दाखवतो, पूर्ण एक्सप्लोअर करू. सो गाईज हे बघा, हे आहे एकविरा आईचं मंदिर जे चुनाभट्टीला आहे. किती सुंदर मंदिर आहे बघा. जसं आपल्या जसा एकविरा आईची मूर्ती आहे तशी तिथे सेम आहे. छोटंसं मंदिर आहे परंतु किती चांगलं आहे बघा. प्रसन्न वाटतं पूर्ण इथे. इथे काहीतरी काम चालू आहे. नक्कीच इथे काहीतरी कार्यक्रम असेल मोठा, कारण इथे दर हफ्त्याला इथे कार्यक्रम चालूच असतात. पाया पडे पाया पडायचा पडतो. तू पडला का रे पाया? पडलो. सो गाईज आपलं एकविरा आईच्या मंदिरात दर्शन झालेलं आहे. आईचं दर्शन घेऊन झालेलं आहे. जर तुम्हाला लोणावळ्याला एकविरेला वगैरे जायला जमत नसेल तर एकदा नक्की या मंदिरात व्हिजिट करा. आपल्या चुनाभट्टीलाच आहे जवळपास. तर इथे आतमध्ये गेल्यावर खूप मन प्रसन्न होतं आपल्या आईचं दर्शन घेऊन. आणि इथे खूप मोठे मोठे कार्यक्रमसुद्धा होतात जे आता तुम्ही बघितला. तिथे बघा तयारी चालू आहे. ते बांबू वगैरे लावतात, मंडप वगैरे बांधून इथे तयारी चालू आहे अजून. इथे दर आठवड्याला काही नाही काय कार्यक्रम असतो तिथे. तर आपलं तर दर्शन झालं. तुम्हीसुद्धा या नक्की इथे व्हिजिट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जावा फटाफट सबस्क्राईब करा. आणि आपले आत्ता 2000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला आलेत. तर आईच्या आशीर्वादाने मी सबस्क्रायबर पूर्ण करणार आहेत म्हणून मी व्हिजिट केलं इथे.
सो तुम्ही सुद्धा एकदा नक्की या. तर आपण भेटूयात आता नवीन ब्लॉगमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये. तो चलो बाय बाय.